काय वाटते सगळ्यांना सांगा, हाताला किती व्हायब्रेशन झाले, आपण कधीच करत नाही. जगू शकतो. 2 तास पाणी नाही पिलं तरी जगू शकतो, पण 2 मिनिटं श्वास नाही घेतला तर जगू शकत नाही. आपल्या शरीरामध्ये चालवणारा श्वास आहे. जोपर्यंत श्वास आहे तोपर्यंत बॉडी जिवंत आहे. ज्या दिवशी श्वास नसणार आहे त्यावेळेस बॉडी क्रिया करणार आहोत. वेळ कमी आहे सगळ्या स्टेप. कुठला भस्त्रिका म्हणजे कमी वेळामध्ये आपल्या बॉडीला सगळ्यात जास्त ऑक्सिजन मिळतो. दुसरा प्राणायाम आहे कपालभाती. तिसरा प्राणायाम आहे भ्रमी. मोठा श्वास घ्या, सोडा, श्वास घ्या, सोडा. आता श्वास घेतल्यानंतर क्रिया काय होते हो? पोट आले, श्वास घेतल्यानंतर पोट बाहेर आलं पाहिजे. श्वास घेतल्यानंतर श्वास सोडताना पोट आत गेलं पाहिजे. आपला बॉडीतला श्वास आपल्या शरीराला 100% मिळणार आहे, हे लक्षात आलं. दुसरी गोष्ट, प्राणायाम करत असताना खाली बसले वज्रासनामध्ये बसूया. वज्रासनात जेवण केल्यानंतर जर बसलं याच्यावर या मॅडम, मॅडम याच्यावर या, याच्यावर या, याच्यावर या. ठीक आहे. वज्रासनाचे